श्री गणेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली। यावेळी संस्थेचे माजी चेअरमन भरत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 45 वर्षात प्रथमच स्वीकृत संचालक म्हणून श्री अनिल कदम व श्री विलास पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी संस्थेचे सर्व आजी माजी सदस्य पदाधिकारी, त्याचप्रमाणे संस्थेचे चेअरमन बाळासाहेब शिंदे तसेच व्हाईस चेअरमन वैशाली कुबेर जाधव हे देखील उपस्थित होते। यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री अरुण पवार, त्याचप्रमाणे संस्थेचे संचालक कुबेर चौगुले हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। या सर्वांनी नवीन स्वीकृत संचालकांचा हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांच्या पुढील भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। आज आपण कसबे डिग्रस या ठिकाणी आलेले आहोत। श्री गणेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कसबे डिग्रस या संस्थेमध्ये आज स्वीकृत संचालकपदी अनिल कदम आणि विलास पवार यांची बिनविरोध निवड झालेली आहे। या ठिकाणी भरत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही निवड आज झालेली आहे आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी देखील इथे उपस्थित आहेत। आपण भरत देशमुख यांच्याकडून या संस्थेची थोडक्यात वाटचाल आणि हा जो इतिहास त्यांच्या संस्थेचा आहे तर त्यामधले पहिलीच ही अशी यावर्षी स्वीकृत संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे, तर त्यामागचा उद्देश देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया। सर नमस्ते, आपण सांगा संस्थेची थोडक्यात वाटचाल सांगा। श्री गणेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थामध्ये कसबे डिग्रस या संस्थेची स्थापना 1981 साली झाली। 81 सालापासून समाजातील लहानातल्या लहान घटकाला मदत कशी करता येईल या हेतूने आणि गोरगरीब जनतेला आर्थिक दिलासा मिळावा या उद्देशाने 81 साली स्थापन झालेली संस्था ही 45 वर्ष अविरत जनतेची सेवा करते। सेवा करत असताना संस्थेची वाटचाल अत्यंत चांगल्या पद्धतीची राहिलेली आहे। ऑडिट वर्ग नेहमी संस्थेला मिळतो। मधल्या काळात ज्यावेळेला पतसंस्थांवर 2007-08च्या दरम्यान आर्थिक संकट आलं, त्या संकटावर मात करून उभी राहणारी कसबे डिग्रसमधली एकमेव सहकारी पतसंस्था आहे। या संस्थेची वाटचाल अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे। मागच्या महिन्यामध्ये 2 महिन्यापूर्वी गणेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली। त्या निवडणुकीनंतर आम्ही असं ठरवलं की ज्या लोकांचं संस्थेच्या जडणघडणीमध्ये योगदान आहे त्या लोकांना गणेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्वीकृत संचालकमध्ये आपण घ्यायचं आणि त्या उद्देशानं आम्ही सर्व चेअरमन बाळासाहेब शिंदे, आमच्या जाधव मॅडम व्हाईस चेअरमन, आमचे सर्व संचालक सर्वांनी आम्ही एकमतानं ठरवलं की श्री अनिल सीताराम कदम व विलास गणपती पवार यांची गणेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या 45 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा स्वीकृत संचालकपदी नियुक्ती झालेली आहे। मी त्यांना संस्थेच्या वतीनं सर्व सभासदांच्या वतीनं त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो। संस्थेचे ज्येष्ठ संचालक आणि माजी चेअरमन संस्थापक आजी चिरंजीव माननीय भरत देशमुख नेते, संस्थेचे सर्व संचालक मंडळ या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक पहिल्यांदा अभिनंदन करतो की सामान्यातल्या सामान्य कुटुंबातील 2 व्यक्तींना स्वीकृत संचालक म्हणून आपण काम करण्याची संधी दिली, या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न ते करतील। सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील।